समाचार अब तक, सत्य का साहस। पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्टेशन पासून पश्चिमेस 4 किलोमीटर अंतर असलेल्या शिलटे या गावी वर्षभरापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने तलावाचे खोदकाम सुरू असताना काही पुरातन अवशेष व मूर्ती बाहेर आल्यानं जेसीबी वाल्याने काम थांबवून तेथून पलायन केले। परंतु सदरची बातमी शिलटे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक यांनी पुरातन विभागाला कळवणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले। भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य व बौद्ध धर्माचे प्रचारक श्रीपाद शेलार गुरुजी यांना सदरची माहिती मिळाली असता स्वतः श्रीपाद शेलार गुरुजी, काळे गुरुजी, दत्ताराम गायकवाड गुरुजी व प्रदीप जाधव गुरुजी यांनी घटनास्थळी भेट देऊन खातर जमा केली व स्वतः तळ्यात उतरून घाणीत पडलेले अवशेष पाण्याने स्वच्छ धुवून पाहणी केली असता तथागत बुद्धांची मूर्ती व अवशेष असल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान श्रीपाद शेलार गुरुजी यांनी सामाजिक कार्यकर्ते आविश राऊत यांना शनिवार 25 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनीद्वारे कळवले असता तसेच संपूर्ण माहिती त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवली असता आविश राऊत यांनी वेळ न दळवता त्याच वेळेस सदरची माहिती उपजिल्हाधिकारी पालघर सुभाष भगाडे, पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे आणि पालघर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकर यांना प्रत्यक्ष भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली। तसेच या ऐतिहासिक ठिकाणी ताबडतोब संरक्षण देण्याबाबत तसेच पुरातन विभागास पाचारण करण्याबाबत विनंती करण्यात आली। तसेच याबाबतची माहिती पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोळके यांनाही भ्रमणध्वनीद्वारे सकाळच्या सुमारास आविश राऊत यांनी कळवले असता त्वरित कार्यवाहीबाबत आश्वासन जिल्हाधिकारी पालघर यांनी राऊत यांना दिले। सदरच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी पुरातन विभागाला पाचारण करण्यात येऊन संरक्षण देण्यात यावे याबाबत कार्यवाही करण्याची विनंती संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। तसेच शिलटे गावचे ग्रामसेविका प्रतीक्षा पाटील यांना त्वरित प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पालघर यांना दिले आहेत। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट पालघर।